हरे कृष्ण. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. आपण आज दुसरा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 2 वाचूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणता आहेत, यम संन्यासम इति प्राहु योगम तम विद्धि पांडव नहि असन्न्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. भाषांतर. हे पांडुपुत्रा, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो मनुष्य योगी होऊच शकत नाही. शब्द बघूया. भगवंत अर्जुनाला म्हणतात यम संन्यासम इति प्राहु. तर याला संन्यास प्राहु म्हणजे म्हटलं जातं. काय पुढचा शब्द आहे योगम. तर योगम सगळ्या शब्दशः अर्थ बघून सांगते. योग म्हणजे काय? परब्रह्माशी युक्त होणं, भगवंतांशी जोडलं जाणं. तर तम विद्धि पांडव. हे पांडव, हे अर्जुना, तू हे जाण की ज्याला संन्यास म्हणतात तो म्हणजे काय आहे? योगम. योग आहे म्हणजेच परब्रह्माशी युक्त होणं आहे. पहिली ओळ आपण समजून घेतली आहे. हे पांडुपुत्रा, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. आणि दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणता आहेत की नहि असन्न्यस्त संकल्पो. तर असन्न्यस्त चा अर्थ काय आहे? त्याग न करता. आणि संकल्प म्हणजे स्वतृप्तीची इच्छा. म्हणजे मनुष्य जिथपर्यंत स्वतृप्तीची म्हणजेच इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करत नाही योगी भवती कश्चना. आणि वरती पहिले शब्द आले आहेत. म्हणजे दुसऱ्या ओळीत पहिले शब्द काय आहेत? नहि. म्हणजे जो मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करत नाही तर नाही योगी, तो योगी होऊ शकत नाही. असा पूर्ण अर्थ एकदा भाषांतर वाचूया. हे पांडुपुत्रा, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे आहे. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत योगी होऊच शकत नाही. तर ही सगळी चर्चा आहे. भगवान श्रीकृष्ण आहेत ते अर्जुनाला या 6व्या अध्यायामध्ये ध्यान योग म्हणजेच अष्टांग योगाच्या बद्दल सांगायला सुरुवात करत आहेत. तर पहिल्या श्लोकातही भगवंतांनी काय सांगितलं? मी पहिल्या श्लोकाचं भाषांतर वाचते म्हणजे आपल्याला हा दुसरा श्लोक नीटपणे समजू शकेल. श्री भगवान म्हणाले, जो आपल्या कर्मफलांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्र आदिक कर्म करीत नाही तसेच आपले कर्तव्यही करीत नाही तो संन्यासीही नाही आणि योगी सुद्धा नाही. तर आपण हा श्लोक आहे तो आता नीटपणे समजून घेणार आहोत. तर श्रील बलदेव विद्याभूषण आपल्या गीताभूषण टीका आहे यामध्ये समजवतात की ज्ञानी व्यक्तीची आत्मज्ञानात निष्ठा असते. तो जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याला तो जाणतोय काय? मी आत्मा आहे. म्हणजेच त्याला आत्मज्ञानामध्ये निष्ठा आहे, त्याचा पूर्ण विश्वास आहे. तर असा ज्ञानी व्यक्ती उपभोगाच्या ज्या इच्छा असतात म्हणजेच इंद्रिय तृप्तीच्या इच्छा असतात त्यांचा त्याग करतो. तर अशा ज्ञानी व्यक्तीची इंद्रिय आता इंद्रिय उपभोगाकडे जात नाहीत. त्या इंद्रिय विषयांकडे तो काय करतो आहे? अनासक्त होतो. इंद्रिय उपभोगाकडे हा ज्ञानी मनुष्य आहे तो
अनासक्त होतो. तर याला संन्यास म्हणतात. तर संन्यासाची काय म्हणतात व्याख्या श्रील बलदेव विद्याभूषण सांगतायत की संन्यास घेतोय म्हणजे कोण? तो ज्ञानी आहे, त्याला कळलंय मी आत्मा आहे, आत्मज्ञानास त्याची निष्ठा आहे, इंद्रिय उपभोगाच्या इच्छांचा त्याने त्याग केला आहे, त्याची इंद्रिय उपभोगाकडे जात नाहीत आणि इंद्रिय उपभोगासाठी जो अनासक्त आहे त्याला संन्यास असं करणं जे आहे त्याला संन्यास म्हणतात. आता संन्यास बद्दल कळलं. आता अष्टांग योग आहे त्याबद्दल म्हटलं आहे की मन कुठेही इंद्रिय उपभोगात भरकटू न देणे याला अष्टांग योग म्हणतात. तर मन कसं आहे? इंद्रिय उपभोगात जाऊ न देणे यासाठीच काय आहे? हा अष्टांग योगी आहे, तो प्रयत्नशील असतो. तर जसं बघा आपण जो आधीचा 5वा अध्याय वाचला त्यामध्ये 27 आणि 28 या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अष्टांग योग काय आहे याची थोडक्यात माहिती दिली होती. तर तुम्ही सगळेच काढू शकता 5.27 आणि 28. यामध्ये हा अष्टांग योगी व्यक्ती आहे तो काय आहे? आपलं मन आहे तो इंद्रिय उपभोगात भरकटू देत नाही. तर तो काय करतोय ते मी वाचते आहे. भाषांतर 5.27 आणि 28. सर्व बाह्य इंद्रिय विषय रोखून 2 भुवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून आणि याप्रमाणे मन, इंद्रिय आणि बुद्धी संयमित करून मोक्ष प्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा, भय, क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो. तर असा हा व्यक्ती आहे, ही सगळी कार्य करतो आहे आणि तो आपलं मन इंद्रिय उपभोगात भरकटू देत नाही. ह्याला काय म्हटलंय? अष्टांग योग म्हटलं आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतायत आता की जर अर्जुनाने प्रश्न विचारला भगवंतांना, काय प्रश्न विचारला? हे भगवंता, कर्मयोगामध्ये इंद्रियांद्वारे कार्य केले जाते, बरोबर, आणि ज्ञान योगामध्ये आणि अष्टांग योगामध्ये इंद्रियांद्वारे कार्य केली जात नाहीत. आपण जाणलं ज्ञान योगामध्ये हा व्यक्ती काय करतो आहे? आपल्या इंद्रियांना इंद्रिय उपभोगाकडे जाऊ देत नाहीये, म्हणजेच तो काय करतोय? इंद्रियांद्वारे कार्य करत नाही. अष्टांग योगाबद्दल जाणलं की तो आपल्या इंद्रियांना उपभोगाकडे जाऊ देत नाहीये. म्हणजेच काय आहे? इंद्रियांद्वारे कार्य केली जात नाहीये, म्हणजेच इंद्रियांना रोखलं जातं आहे. तर मग भगवंता तुम्ही असं सांगता की ज्याला अष्टांग योग म्हणतात, संन्यास म्हणतात, ते कर्मयोगापेक्षा अभिन्न आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे? तर अर्जुन आहे तो संभ्रमात पडला आहे. कारण भगवंता चर्चा कसली करतात? जसं आता आपण हा दुसरा श्लोक वाचतो आहोत तर त्यामध्ये संन्यास शब्द आला आहे, योग शब्द आला आहे. तर योग म्हणजे काय आहे? हे सगळं अष्टांग योगाबद्दल माहिती चालली आहे. पण भगवंत काय म्हणत आहेत? पहिला जर श्लोक तुम्ही वाचला तर त्यात दिलाय की जो कर्मफलावर आसक्त नाहीये आणि कर्तव्य म्हणून कर्म करतोय तो वास्तविक संन्यासी आहे आणि तो योगी आहे. म्हणजे भगवंत काय म्हणतात? कर्तव्य तर करतोय पण तो व्यक्ती कसा आहे? कर्मफलावर आसक्त नाहीये, म्हणजेच तो कसा आहे? निष्काम कर्मयोगी आहे, निष्काम कर्मयोग करतो आहे. तर तोच संन्यासी आणि तोच योगी आहे. म्हणजे अर्जुनाला म्हणायचे की भगवंता तुम्ही हे सांगतायत म्हणजेच संन्यास ज्याला म्हणतायत आणि अष्टांग योग ज्याला म्हणतायत ते कर्मयोगापेक्षा अभिन्न आहे, वेगळं नाहीये. तुम्हाला मग ह्याच्यातनं काय सांगायचं आहे? तर मला वाटतं तुम्हाला हा प्रश्न कळला असेल. तर अर्जुनाचा असा प्रश्न आहे. तर सामान्यतः काय समजावलं जातं थोडक्यात की ज्ञान योगी जो आहे तो काय करतो? वर्णाश्रमाची जी कर्म आहेत त्यापासून निवृत्त झालेला असतो आणि तो पूर्णपणे आत्मास्तरावर स्थित असतो. आणि जो अष्टांग योगी आहे तो काय करतो? मन, इंद्रिय, बुद्धी या सगळ्यांना संयमित करतो आणि आपलं मन आहे ते परमात्म्यावर केंद्रित करतो, ध्यान
परमात्म्यावर तो केंद्रित करतो. बरोबर. आणि जो निष्काम कर्म करतो आहे, कर्मयोग करतो आहे मनुष्य, तो कसा आहे, अनासक्त भावनेमध्ये कर्म करतोय. म्हणजे निष्काम कर्मयोगी मनुष्य आहे, तो कर्म करतोय कशा भावनेत करतोय, त्याला इंद्रिय उपभोगाची भावना नाहीये. पण जो ज्ञानयोग आणि अष्टांग योग करतोय तो कोणतंच कर्म करत नाहीये. म्हणजे कोणती ही जी काय म्हटलं जातं वर्णाश्रमाची कर्म आहेत ती तो करत नाहीये. तर मग हे दोन्ही वेगवेगळं आहे, मग तुम्ही हे सारखंच आहे असं कसं सांगता आहात, असा प्रश्न आहे. तर इथे जर तुम्ही हा दुसरा आपण श्लोक वाचतो त्याच्या दुसऱ्या ओळीचं भाषांतर वाचलं तर त्यात काय दिलंय, जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करत नाही तोपर्यंत तो योगी होत नाही. तर म्हणजेच काय आहे, व्यक्तीमध्ये कर्मफळ उपभोगायची इच्छा जिथपर्यंत व्यक्ती ती त्यागत नाही तिथपर्यंत तो काय होऊ शकत नाही, इथे दिलंय ना, योगी होऊ शकत नाही. म्हणजेच काय, तो ज्ञान योगी पण होऊ शकत नाही किंवा अष्टांग योगी सुद्धा बनू शकत नाही. आणि ज्यांनी या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा त्यागल्या तर मग तो व्यक्ती काय होणार, ज्ञान योगी होईल किंवा अष्टांग योगी बनू शकतो. तर वैष्णवाचार्य समजवतात हा श्लोक, तेव्हा ते समजवतात की व्यक्ती आहे तो कर्मयोग करतो. अगदी सुरुवातीला व्यक्ती वैदिक शास्त्रात जसं सांगितलंय त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीसाठी काय दिलेली आहेत, वैदिक शास्त्रामध्ये कर्तव्य दिलेली आहेत. तर त्यानुसार मनुष्य आहे तो कार्य करत जातो, आपली कर्तव्य करत जातो. तर त्याला म्हटलं जातं व्यक्ती कर्मयोग करतो. आणि वेदांच्या आज्ञानुसार तो कर्म करतोय आणि त्यामुळे त्याचं हृदय शुद्ध होत जातं आणि मग अशा व्यक्तीचं पतन होत नाही. आता पुढे व्यक्तीला जेव्हा ज्ञान योग करायचा आहे तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे असं समजावलं जातं वैदिक शास्त्रात, की त्या व्यक्तीने आधी निष्काम कर्मयोग करायला पाहिजे. निष्काम कर्मयोग म्हणजे काय, कर्तव्यांचं आचरण करायचं पण इंद्रिय तृप्तीची इच्छा ठेवायची नाही. तर असा व्यक्ती जेव्हा निष्काम कर्म करतो, कर्तव्य पूर्ण आपली करतो, तेव्हा त्याचं हृदय आहे ते काय होतं, शुद्ध होत जातं. आणि शुद्ध झालेल्या हृदयाने तो काय करेल, मग आता ज्ञान योग करेल. तर असा व्यक्ती आहे तो आता ज्ञान योग करायला लागला आहे. म्हणजे तो जाणतोय की मी कोण आहे, मी आत्मा आहे. तर तो मग हे जे शारीरिक स्तरावर न राहता ही जे शरीराची जी कर्मेंद्रिय आहेत त्यांना तो काय करतो, संयमित करतो. जर ज्ञान योग मनुष्य करतोय पण त्याचं हृदय जर शुद्ध नसेल तर काय होणार, त्याचं मन आहे ते इंद्रिय उपभोगात धावणार. जसं आपण 3.6 हा श्लोक भगवंतांनी अर्जुनाला सांगितला होता, तो अभ्यास केला होता, तो जरा आपण काढूया सगळेच जण. 3.6 त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवताना म्हणतात, मिथ्याचाराबद्दल भगवंत सांगताना म्हणत आहेत, जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो. अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. म्हणजे ज्याला ज्ञान योग करायचा आहे तर मग त्याचं काय झालं, तो काय करतोय, कर्मेंद्रिय तर संयमित करतोय पण जर त्यांनी हृदय शुद्ध आधी केलेलं नाहीये तर मग मन कुठे जाईल, इंद्रिय विषयांचं चिंतन करण्यात जाईल. आणि म्हणून म्हटलं जातं की व्यक्तीने ज्ञान योग करण्याआधी निष्काम कर्म करून आपलं हृदय शुद्ध करायला हवं. नाहीतर इथे जसं 3.6 मध्ये म्हटलंय तसं तो काय करेल, मिथ्याचारी होईल आणि त्यामुळे तो ज्ञान योग करू शकणार नाही. आता जो अष्टांग योगी आहे तर अष्टांग योग साधनेसाठी एकांतात राहतो. तर मग जर असा एकांतात राहणाऱ्या व्यक्तीचं हृदय मन शुद्ध झालेलं नसेल तर तो तिथे नीटपणे राहू शकेल का, नाही राहणार. तो बसल्या बसल्या तिथे काय करेल, इंद्रिय तृप्तीचा विचार करेल.
आणि म्हणून समजावलं जातं की जसं या आपण वाचतोय त्या दुसऱ्या श्लोकात जसं म्हटलंय की जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करत नाही तिथपर्यंत तो योगी होऊ शकत नाही. म्हणजेच त्यांनी इंद्रिय तृप्तीचा त्याग करून कर्म करायचं आहे. म्हणजेच निष्काम कर्मयोग केल्याशिवाय तो योगी होऊ शकत नाही. म्हणजेच इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा मनुष्याने त्याग हा केलाच पाहिजे. तर श्रील बलदेव विद्याभूषण हे समजवताना आणखीन पुढे म्हणतात की पहिले तर मनुष्य काय करतो, सामान्य मनुष्य आहे तो सकाम कर्म करतो. तर सकाम कर्म म्हणजे काय, स म्हणजे फळाच्या अपेक्षेसहित तो कार्य करतो. तर मग कार्य करताना त्याची धारणा काय असते, इच्छा काय असते की मला भौतिक गोष्टी प्राप्त करायच्या आहेत. जसं एखाद्याला हवं आहे धन, त्यासाठी तो कार्य करतो. कोणाला पुत्र हवा आहे तर तो वैदिक शास्त्रात सांगितल्यानुसार काही कर्मकांड करतोय. पुण्य गोळा करून मला स्वर्गात जायचंय हा देह सोडल्यानंतर, तर मग मनुष्य स्वर्ग प्राप्तीसाठी काही कार्य करतो. तर ही सगळी कशी आहेत, सकाम कर्म आहेत. तर पहिली पायरी आहे ती सकाम कर्म, जे साधारण मनुष्य करत असतो. पण पुढची पायरी आहे योगा लॅडर. योगा लॅडर म्हणजे योगाची शिडी. असा स्टेप बाय स्टेप मनुष्य आध्यात्मिक जीवनात प्रगती करत जाईल. तर कशी कशी प्रगती करेल, वेदांनुसार सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर ज्याला इच्छा आहे इंद्रिय तृप्तीची त्याला मार्गदर्शन काय केलंय की वेदांमध्ये सांगितल्यानुसार तुम्ही हे नियमांचं पालन करा, तुम्हाला हवं ते प्राप्त होईल. आणि असा मनुष्य आहे तो काय करतो, भौतिक गोष्टीच्या प्राप्तीसाठी कार्य करतो. पुढची पायरी काय आहे, निष्काम कर्मयोग. तर या निष्काम कर्मयोगात मनुष्य कर्तव्य करतो, पण ध्येय काय आहे, माझं हृदय शुद्ध झालं पाहिजे, मला आत्म्याचं ज्ञान प्राप्त करायचं आहे. मग अशा निष्काम कर्मयोगात मनुष्य इंद्रिय उपभोगाची भावना ठेवत नाही, केवळ कर्तव्य बुद्धीने कार्य करतो. तर तो काय आहे, वैदिक शास्त्रात जे वर्णाश्रम धर्मानुसार जी काही कर्तव्य सांगितलीत ती सगळी कार्य करतो. पण भावना कशी आहे, उपभोगाची भावना नाहीये, निरासक्त भावनेने हा निष्काम कर्मयोगी कार्य करतो. पुढची पायरी आहे योगा लॅडर. योगाची शिडी जी आहे त्याची पुढची पायरी आहे ज्ञानयोग. यामध्ये व्यक्ती कर्म करण्याचं त्यागतो. म्हणजे कोणतं कर्म करण्याचं त्यागतो, तो जे वैदिक शास्त्रात वर्णाश्रम धर्मानुसार जी कर्तव्य मनुष्याला दिली आहेत ती कर्म करण्याचं ज्ञानयोगात मनुष्य त्यागतो. तर त्या त्यागण्यामध्ये त्याची भावना कशी आहे, निरासक्तीची भावना आहे. म्हणजे तो इंद्रिय तृप्तीची भावना ठेवत नाही, त्याच्यामध्ये आसक्ती नाहीये. म्हणजेच तो काय करतो आहे, जसा निष्काम कर्मयोगी करतो आहे निरासक्त भावनेमध्ये कर्म, आणि हा ज्ञानयोगी काय करतो आहे, त्याला इंद्रिय उपभोगाची इच्छा नाहीये आणि तो काय आहे, वर्णाश्रम धर्मात सांगितलेल्या कर्म तो करत नाही. म्हणजेच कर्मयोगी आणि ज्ञानयोगी यांच्याबद्दल विचार केला तर दोघेही कसे आहेत, निरासक्त आहेत. कशाच्या बाबतीत, कर्मफळ उपभोगण्याच्या बाबतीत. एवढं कळलं आपल्याला. पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की जेव्हा मनुष्य निष्काम कर्मयोग करतो तेव्हा त्याच्या हृदयामधलं जे इंद्रिय उपभोगाची इच्छा आहे ती नष्ट होते. कारण तो काय करतोय, इंद्रिय उपभोगाच्या ध्येयाने कर्म करतच नाहीये. त्यामुळे इंद्रिय उपभोगाची इच्छा त्याची नष्ट होत जाते आणि तो आत्म्याचं ज्ञान प्राप्त करतो. एवढं कळलं. पुढे म्हणतात अष्टांग योगामध्ये व्यक्ती आहे तो यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या 8 अंगाचं सगळं 8 प्रकारे कार्य करतो आणि आपलं मन आहे तो आत्म्याकडे केंद्रित करतो अष्टांग योगामध्ये. तर जो निष्काम कर्मयोगी आहे त्याचंही ध्येय काय आहे, मला
आत्म्याचं ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि हा जो अष्टांग योगी आहे त्याचंही ध्येय काय आहे, तो आत्म्याकडेच त्याचं मन आहे ते तो केंद्रित करतो. तर अशा दृष्टीने दोघेही समान ध्येयाचे आहेत. म्हणजे हा श्लोक समजवताना श्रील बलदेव विद्याभूषण समजवतायत की हे जे भगवंत म्हणतायत की हे संन्यासी आहेत, म्हणजेच संन्यासी म्हणजेच जो ज्ञान योग करतो आहे आणि जो योग म्हणजे अष्टांग योग करतो आहे, तर दोघेही कसे असले पाहिजेत, ते त्यांच्यामध्ये इंद्रिय तृप्तीच्या इच्छा नकोयत, म्हणजेच ते कसे निष्काम कर्मयोगाप्रमाणे असले पाहिजेत. तर आज आपण इथेच विराम देऊया. उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचणार आहोत. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.